नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं तुती रेशीम शेती या यूट्यूब चॅनलवर। आज आपली 8वी फीडिंग झाल्यानंतर म्हणजे सकाळीच 7वी फीडिंग झाल्यानंतरच मूळची लक्षणे दिसायला लागली होती। चौथा मूळ बसणार होता आपला। तर आज संध्याकाळची फीडिंग आपण पाहता की हिरवा पाला आपल्याला आताही दिसत आहेत। कुठे कुठे म्हणजे 100% तर नाही पण 90% मूळ बसलेला आहे। आपण पाहू शकता की मूळ बसलेला असताना आपल्या अळ्या कशा मानवरती करून बसलेल्या आहेत आणि त्या काही खात नाही आहे, शांत स्तब्ध एकाच ठिकाणी बसलेल्या आहेत। त्यांची हालचाल होत नाही। तरी काही अळ्या कुठे कुठे तुम्हाला एक दिसून येतील की ते अजूनही पाला खात आहे। त्यांच्यासाठी पाला टाकलेला आहे, जास्त नाही पण थोडाफार पाला त्यांच्यासाठीही टाकण्यात आला जेणेकरून त्यांना खाता येईल। आता प्रश्न असा उद्भवतो की सर्वच अळ्या का बरं मोल्टवर गेलेल्या नसतात। तर मी असाच प्रश्न साहेबांना विचारला असता तर त्यांनी सांगितले की अंबोरे साहेबांनी सांगितले की यांची मादी जेव्हा अंडी देतात तेव्हा त्यांना 24 तास अंडी द्यायला लागतात आणि एकच अंडी देत नाही, ते 450 तब्बल 450 अंडी देतात। म्हणजे सुरुवातीची दिलेली अंडी आणि शेवटची अंडी याच्यात 24 तासाचा फरक आपल्याला आढळून येतो। तसंच हॅचिंगच्या वेळेससुद्धा तसाच फरक पडतो। सांगण्याचं तात्पर्य एवढंच की पहिली अंडी दिलेली जी अंडी असते ती पहिले हॅचिंग होईल आणि नंतर 24 तासानंतर दिलेली अंडी ती 24 तासानंतर हॅचिंग होईल तिचं। तसंच मोल्ट जेव्हा बसतो तेव्हा पहिली अळी जी पहिली जन्माला आलेली असते तिचं जेवण होऊन ती सर्वात आधी झोपते, ती मोल्टवर आधी येते आणि शेवटची जी असेल म्हणजे टप्प्याटप्प्याने ज्या अळ्या आल्या असतील त्यांचं मोल्टसुद्धा त्या हिशोबाने बसतो। तर अशा प्रकारे त्यांच्यात मोल्टचा फरक आपल्याला जाणवतोच। पण आपली बॅच आहे तिला शक्यतोवर आपण एकाच वेळेस फीडिंग द्यायचा प्रयत्न करायचा, एकाच वेळेस त्या मोल्टवर बसल्या पाहिजे जेणेकरून आपल्याला शेवटी जेव्हा त्या रेशीम कोश बनवतात तेव्हा एकाच वेळेस किंवा जवळपास त्याच कालावधीत त्यांनी तो रेशीम कोश तयार करायला पाहिजे। नाहीतर काय होईल, जे रेशीम कोश आधी बनलेले असतात ते टणक होतात आणि हलके पडतात वजनाला आणि जे शेवटी तयार होतात ते पोचट राहतात। याचा नुकसान भरपाई आपल्यालाच करावी लागते, शेतकऱ्यांचंच नुकसान होतं याच्यात। त्याच्यामुळे मोल्टवर शक्यतोवर आपण एकाच वेळेस त्यांना बसवण्याचा प्रयत्न करूया आणि एकाच वेळेस त्यांना फीडिंग देऊन त्यांना एकसारखं रेशीम कोश बनवायचा प्रयत्न